सरकारचं एक शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। आरक्षणाच्या कालमर्यादेसंदर्भात चर्चा होणार आहे। आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये, मनोज जरांगे यांनी मराठा तरुणांना आवाहन केलंय। 1 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये साखळी उपोषण सुरू राहणार आहे। जरांगे यांनी म्हटलंय, आमचा हक्काचं आरक्षण आम्ही मिळवणारच असं जरांगे यांनी म्हटलंय। मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं एक शिष्टमंडळ उद्या येणार आहे। टाइम बॉन्ड देण्यासाठी हे शिष्टमंडळ येणार असल्याची माहिती कळतीये। तर सरकारचं एक शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे। आरक्षणाच्या कालमर्यादेबाबत यामध्ये विचारमंथन होईल, चर्चा होणार आहे। आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। 1 डिसेंबरपर्यंत मात्र राज्यामध्ये साखळी उपोषण सुरू राहणार आहे। आमचं हक्काचं आरक्षण आम्ही मिळवणारच असं जरांगे पाटील यांची भूमिका आहे। तर सरकारचं एक शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे आणि 2 तारखा खरं तर समोर आलेल्या आहेत आणि याच तारखेवरून काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी, विचारमंथन करण्यासाठी सरकारचं एक शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। आरक्षणाच्या कालमर्यादेसंदर्भात यामध्ये चर्चा होईल आणि 1 तारीख निश्चित होईल। आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलेलं आहे, मराठा तरुणांना आवाहन केलेलं आहे। 1 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये साखळी उपोषण सुरू राहणार आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे यांचे उपोषण हे स्थगित करण्यात आलेलं आहे, मात्र गावागावांमध्ये अजूनही साखळी उपोषण सुरू आहे आणि हे साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे। आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्ही मिळवणारच असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मात्र 2 तारीख ह्या समोर आलेल्या आहेत आणि याच 2 तारखेसंदर्भात आता विरोधकांनी देखील सरकारवरती टीका करण्यास सुरुवात झालेली आहे। जानेवारीमध्ये 1 तारीख मिळालेली आहे, तर दुसरीकडे 1 डिसेंबर संदर्भातील एका तारखेवरती अजूनही निश्चितता झालेली नाहीये। त्यामुळे या सगळ्या संदर्भात कालमर्यादेसंदर्भात चर्चा होणार आहे। आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। 1 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये साखळी उपोषण सुरू राहणार आहे असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे। आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मिळवणारच असं देखील जरांगे यांची थेट भूमिका त्यांनी मांडलेली आहे। तर टाइम बॉन्ड देण्यासाठी उद्या एक सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे आणि या भेटीनंतर सविस्तर चर्चा होईल मनोज जरांगे यांच्याजवळ आणि 1 तारीख ही निश्चित होईल आणि ती तारीख देण्यात येईल। त्यामुळे शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे आणि या भेटीनंतर काय नेमकं समोर येणार आहे हे पाहावं लागेल आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। सचिन बडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय 2 तारीख सध्या समोर येत आहेत। एका तारखेवरती विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे, विरोधकांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्या टाइम बॉन्डसाठी उद्या एक सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। सविस्तर तेजसजी, सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी येत आहे। कारण मनोज जरांगे यांनी टाइम बॉन्ड प्रोग्राम जो होता तो मागितलेला होता। कारण सरकारकडून आश्वासन मिळालं की तुम्हाला आम्ही 2 महिन्याच्या आतमध्ये जे आहे तुम्हाला नक्कीच एक दिलासा देऊ आणि दिलासा देत असताना उपोषण मागे घ्यायला लावलं होतं। त्यावेळेस मनोज जरांगे यांनी टाइम बॉन्ड प्रोग्रामची मागणी जी होती ती केलेली होती। तर टाइम बॉन्ड देण्यासाठी स्वतः हे शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी येत आहे आणि स्वतः मनोज जरांगे यांनी ही मागणी जी होती ती काही दिवसांपूर्वी केलेली होती आणि त्या मागणीला आता यश कुठेतरी या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतंय। सरकारचं शिष्टमंडळ आता यावेळी ही 3री वेळ असेल, कारण अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी आलं होतं, त्यानंतर काल भेटीसाठी आलं होतं आणि त्यानंतर आता टाइम बॉन्ड प्रोग्राम जो होता तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे, त्यासाठी येत आहे। मात्र या ठिकाणी तारखेचा घोळ जो होता तो अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। 24 डिसेंबर का 2 जानेवारी हे अजूनही कायम आहे। त्यामुळे आता सरकार आता या तारखेचा घोळ कसा मिटवतं हे पाहणं गरजेचं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी 2 जानेवारी ही तारीख दिलेली आहे आणि स्वतः मनोज जरांगे त्यांना 24 डिसेंबर ही तारीख देत आहेत। त्यामुळे अजूनही गोंधळ जो आहे तो कायम आहे। मात्र उद्या शिष्टमंडळ येत आहे आणि टाइम बॉन्ड प्रोग्राम जो आहे त्यावर कळेल की कोणती तारीख दिलेली आहे आणि त्यानंतर हा तारखेचा घोळ मिटू शकतो। अगदी सचिन, 2 तारीख आहेत, मात्र यामध्ये आता या शिष्टमंडळामध्ये कोणते नेते असणार आहेत याची काही माहिती आहे का? नेत्यांचं शिष्टमंडळ जर पाहिलं तर स्थानिक नेत्यांची संख्या जी आहे ती जास्त असते। त्यामध्ये विशेष करून संदीपान भुमरे असतील, अतुल सावे असतील, हे शहरामध्ये जर उपलब्ध असतील तर ते स्वतः येतीलच। मात्र या ठिकाणी भाजप आमदार नारायण कुचे हे वारंवार जे होते मनोज जरांगे यांच्या भेटीमध्ये आणि शिष्टमंडळाच्या भेटीमध्ये वारंवार पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळे स्थानिक नेते तर असणारच आहेत, मात्र मुंबईवरून हा टाइम बॉन्ड येणार आहे। त्यामुळे आता मुंबईतील कोण नेते या शिष्टमंडळात असतील हे अजूनही या ठिकाणी समजू शकलेलं नाहीये। मात्र लवकरच आता त्या शिष्टमंडळात कोण कोण असेल हे लवकरच आता समोर येणार आहे। अगदी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.